आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। आळवा शिक्षण प्रतिष्ठान मुडबिद्रीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कला प्रदर्शनाने जिंकली निपाणीकरांची मने। सांस्कृतिक वैभव कार्यक्रमाला अलोट गर्दी। शिक्षणाने मानवाची प्रगती होते। आळवासी संस्था ही आपले शैक्षणिक कार्य उत्तम पद्धतीने करत आहे। मोहन आळवासजी यांच्या शिक्षण संस्थेमध्ये 26,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून आपले भवितव्य उज्ज्वल करून घेत आहेत, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। ते निपाणी येथे म्युनिसिपल हायस्कूलच्या ग्राउंडवर आळवा शिक्षण प्रतिष्ठान मुडबिद्री यांच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा भारतातील विविध लोककलांवर आधारित नृत्य आविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालण्यात आलं। विघ्नहर्ता श्री गणेश मूर्तीला आणि विद्येची देवता सरस्वती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, हजारो एकर जमिनीमध्ये ही शिक्षण संस्था उभी राहिलेली असून यामध्ये संपूर्ण कर्नाटकातून विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून आपले जीवनमान उंचावत असल्याचं सांगितलं। सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करताना विद्यार्थ्यांनी कलात्मक योग, शास्त्रीय नृत्य, अष्टलक्ष्मी, आंध्र प्रदेशातील लोकनृत्य, बंजारा, बडगुत्तितू, यज्ञगान, शंकरार्धा शारीरिणी, मणिपूर काठी नृत्य, गुजरातमधील गरबा आणि दांडिया, मल्लखांब आणि दोरीचा व्यायाम, सृजनात्मक नृत्य, वर्षाधारी, पुरुलिया सिंह नृत्य, पक्षगान, भगवान रामाचा अभिषेक, कठपुतळी मजा असे विविध कला सादर करून उपस्थित जनतेची मने जिंकले। यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, सौ प्रिया जोल्ले, सौ यशस्विनी जोल्ले, भाजपा शहराध्यक्ष राजू कुंतेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, आप्पासाहेब जोल्ले, सिद्धू नराठे, भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्यासह हजारो नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम असू दे, जे काही आपल्या मुलाला पाहिजे सर्वांगीण विकास म्हणतो ते विकास देणारं आपल्या भागामधलं एकमेव संस्था म्हटलं तर मुडबिद्रीचा आळवा संस्था म्हणून आम्ही सांगू शकतोय। आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आज आपल्या निपाणीमध्ये अण्णासाहेब जोल्ले इंडिपेंडेंट सायन्स रेसिडेन्शियल पीयू कॉलेज आपल्या भागातल्या मुलांना देखील शिक्षणाचं व्यवस्था चांगलं झालं पाहिजे। आमचं एक दुर्दैव आहे की आम्ही मुलांना तिकडे घालतो, परंतु आमची मुलं भाकरी, झुणका आणि भरलेलं वांग खाल्लेली मुलं आहेत। तिकडे गेलं तर इडली डोसा हेच आपण राईस आयटम जास्त खातो, आपल्या मुलांना ते चालत नाही। म्हणून फीस भरून तुम्ही तिथं मुलांना घालता, कित्येक मुलं जेवण आपल्याला चांगलं नाही म्हणून ती मुलं परत येतात। म्हणून आम्ही विचार केला की ह्या भागामध्ये मोहन आळवाजींचं मार्गदर्शन घेऊन आम्ही देखील इथे एक कॉलेज काढायला पाहिजे। जेई नीट जे काही कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा असतात मुलांच्यासाठी त्यांना आपण इथं तयार करायचं म्हणून गेल्या वर्षी बसवप्रसाद आणि ज्योतिप्रसादांनी अण्णांच्या नावावरती एक इथं पीयू कॉलेज आता काढलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे। आज आम्ही 21व्या शतकामध्ये आहोत आणि आज आमच्या मुलांना शिक्षण स्पर्धात्मक युगामध्ये आपण खूप देणं गरजेचं आहे। आणि त्याच पद्धतीनं इथं शिक्षण संस्था सुरू झाल्यानंतर आपल्या ह्या भागातलं म्हणजे चिकोडी पार्लिमेंट एरियामध्ये 8 तालुका येतात आणि आम्ही विचार केला की 8 तालुक्यामध्ये देखील सीमा भागात शेतकऱ्यांची मुलं देखील खूप शाणी असतात आणि त्यांना आर्थिक बळ नाही म्हणून ते मुलं शिक्षण घेऊ शकत नाही। म्हणून गेल्या वर्षी आपण जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून आटी मतदारसंघामध्ये आपण SSLCच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही परीक्षा कंडक्ट केलं आणि त्या परीक्षामध्ये जे टॉप 20 मुलं जास्त मार्क्स भेटल्यात त्या टॉप 20 मुलांना जोल्ले परिवाराकडून 60 लाखाचं फी फ्रीमध्ये आम्ही भरून त्या मुलांचं शिक्षण 20 मुलांचं शिक्षण आपण मोफतमध्ये आपल्या अण्णासाहेब जोल्ले इंडिपेंडेंट कॉलेजमध्ये आम्ही गेल्या वर्षी दिलेलं आहे। येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये आपल्या भागामधले कलेक्टर कोण असतील तर ते आमची निपाणीची मुलं असतील, कोण SP असतील, IAS असतील, IPS असतील, कोण चांगला वकील असेल, कोण चांगले डॉक्टर असतील तर ती आमच्या निपाणीची मुलं असतील। हे एक विजन ठेवून घेऊन आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत स्कॉलरशिपची योजना जोल्ले परिवार, हालसिद्धनाथ परिवार ह्या माध्यमातून आपण करत आलेला आहे।
आणि तिथं देखील जसं आळवास संस्थेमध्ये सर्वांगीण विकास खेळामध्ये, क्रीडामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते देखील आपण करण्याचा एक व्यवस्था या निपाणीमध्ये करायचा विचार केलेला आहे. मोक्षप्रदाते आदिलक्ष्मी नमोस्तुते आदिलक्ष्मी नमोस्तुते क्षीरसंभवे कल्मषनाशिनी धान्यलक्ष्मी नमोस्तुते क्षीरनाशिनी धान्यलक्ष्मी नमोस्तुते धान्यलक्ष्मी नमोस्तुते तुष्टध्वंसिनी धैर्यलक्ष्मी नमोस्तुते विष्णुमनोहरी दुष्टध्वंसिनी धैर्यलक्ष्मी नमोस्तुते धैर्यलक्ष्मी नमो Bye.
ನಟಿಸಿದ ರೋಗ ರೂಪಗಳು ಘಟಿಸಲು ನವರಸ ರೂಪಗಳು ವೇಷದಿ ನೃತ್ಯಾವಳಿಯನ್ನು ಸಾಕ್ಷಾತ್ಕರಿಸಿ ಪಾಲಾಕ್ಷ ರೂಕ್ಷ ವೇಷದಿ ನೃತ್ಯಾವಳಿ ಲಾಸ್ಯ ವಿಲಾಸವ ಅಕ್ಷಿಗೆ ನಿಲುಕಿಸೆ ರಸಮೋಕ್ಷ 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 ರಸಮೋ ಬಾರಿನ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಹಂಬಲಿಸಿದೆ ಮನ ತವರಿನ ಕಡೆಗೆ ಹಂಬಲಿಸಿದೆ ಮನ तवरीन कडेगे बारीन जोतेगे तवरीन अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.